राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत। या संदर्भात रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे। तर अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी या मागणीकरता रोहित पवारांनी यावेळी भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री आणि रोहित पवारांमध्ये अजितदादांच्या स्मारकासंदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता आहे। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही आज भेट घेतली। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्यावर रोहित पवार आता राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले। राज ठाकरेंसोबत अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे। अजित पवारांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्यावा अशी विनंती रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला। आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली। त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की एफआयआर पोलिसांनी का नाही घेतला। त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो। दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू। दरम्यान रोहित पवारांनी भेट घेतल्यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि काही मुद्दे मांडले। सरकार एफआयआर का नोंदवू शकत नाहीये असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर सुनेत्रा पवारांनी या संदर्भात बोलायला हवं आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी हा मुद्दा लोकसभेत मांडायला हवा अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली। मला त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला आणि 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 3ही ठिकाणी सरकारकडनं एफआयआर घेतली गेली नाहीत। नाही त्या पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की ते एफआयआर घ्यायची नाहीत। मला इथेच जास्ती मला संशयाची सुई ज्याला आपण म्हणतो की किंवा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाही। आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफआयआर घेऊ नका। मला याचं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण एफआयआर करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात नाही, ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफआयआर नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना। आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते। दरम्यान राष्ट्रवादीतले 4 नेते सुनेत्रा पवारांना कंट्रोल करू पाहतायत असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला। तर सुनेत्रा पवार यांचा आदर राखायला गेला पाहिजे, त्या नेत्यांचं वागणं सगळा महाराष्ट्र पाहतोय अशी प्रतिक्रियाही रोहित पवारांनी दिली। आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं, जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय। आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल आज येऊ शकतो अशी माहिती आहे। डीजीसीने केलेल्या चौकशीचा अहवाल आज येणं अपेक्षित आहे असं बोललं जात आहे। तर अहवाल वेळेत न आल्यामुळे रोहित पवारांनी काल तीव्र नाराजी व्यक्त केली होती। 15 फेब्रुवारीलाच अहवाल येणं अपेक्षित होतं असंही रोहित पवारांनी म्हटलं। विधानभवन परिसरात आज आमदार रोहित पवार आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये चर्चा झाली। व्हीएसआर विमान प्रकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। रोहित पवारांनी विमान अपघातावरून एकनाथ शिंदेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे। खरं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो, कुठे असते तुम्ही उद्या त्यांना भेटतो। मला एक पत्र द्यायचं होतं की खासदारांनी सुद्धा वरती आम्हाला तुम्ही करताय।
या काळामध्ये दादांसाठी जे जे कोणी मदत करतात त्यांचे आभार. आणि तुम्ही बरोबर काम केलं आणि BSRचं विमान न वापरणं पण योग्य निर्णय कारण अक्षरशः भंगार झालेले विमान वापरतात त्यात दुसरं कोणी नेता जाणं हे योग्य नाही. खरं ठाकरेंच्या शिवसेनेत राज्यसभा उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेकरता प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत आणि चंद्रकांत खैरे हेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीमधून राज्यसभेवर केवळ एकाच उमेदवाराला संधी मिळणार असल्यानं तिन्ही पक्षांकडून आपला उमेदवार पुढे करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू. दरम्यान एका पक्षात राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक असणं हे प्रगतीचं लक्षण असल्याची संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. इच्छुकांची यादी मोठी असली तरी अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं राऊतांनी म्हटलं. एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं प्रगतीचं लक्षण आहे. राजन विचारे मला या काळात भेटले हे खरं आहे. ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे असं ते सांगत होते. अंबादास दानवेसुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहीत नाही पण आपण नावाजी सांगतो. तर चंद्रकांत खैऱ्यांचं माझं बोलणं अनेकदा झालं पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत पण योग्य व्यक्ती जे असते त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते. माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात. तसं नसतं तर संजय राऊत राज्यसभेवर कधीच गेले नसते. दरम्यान राज्यसभेच्या जागेसाठी कोणत्याही परिस्थितीत दावा सोडणार नाही असं ठाकरेंचे शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय. काही आमदारांनी याबाबत उद्धव ठाकरेंसमोर मत देखील मांडल्याचं त्यांनी म्हटलं. आमचा जर एखादा सदस्य रिटायर होत असेल तर मग आम्ही आमच्या पक्षाचं विचार करणं हे मला वाटतं आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी निर्णय उद्धवसाहेब घेणार आहेत. आम्ही काय कोण हे नाही पण आमचं आज तुम्ही मत विचारलं तर आमचं हे ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार हा राज्यसभेला असावा. राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवारांनी अद्याप मौन राखल्याची माहिती राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षामधल्या सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेचा चेंडू पवारांनी महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकलाय अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर काल जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पवारांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती आहे. पक्षनेत्यांचं म्हणणं ऐकून घेऊन काँग्रेस आणि ठाकरे सेनेशी चर्चा करावी अशी सूचना पवारांनी केल्याचंही सूत्रांचं म्हणणं. भाजपच्या राज्य नेतृत्वाने राज्यसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावं केंद्रीय नेतृत्वाला दिली आहे. त्याबद्दल बैठक घेऊन लवकरच निर्णय होईल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे. सर्व नावं जी होती त्या सर्व नावांचा तक्ता माहितीसकट आज आम्ही केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय कार्यालय यांच्याकडे आज सुपूर्द केलेला आहे. लवकरच पार्लमेंटरी बोर्डाची त्या संदर्भात बैठक होईल. त्या बैठकीनंतर तो निर्णय होईल. तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला कळवला जाईल. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणाचा अहवाल माझ्याकडे आलाय. खारगे समितीने दिलेल्या जमीन प्रकरणाचा अहवाल विधिमंडळात मांडणार असल्याची माहिती महसूल मंत्री बावनकुळेंनी दिली. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोण दोषी आहे हे अहवाल मांडल्यानंतर समोर येईल असंही बावनकुळेंचं म्हणणं आहे. खारगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येणारच आहे. त्यामुळं त्यावर आपल्याला पूर्ण माहिती मिळेल की या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे. आमच्या समितीने पूर्ण रिपोर्ट माझ्याकडे दिला आहे. माझ्याकडे अहवाल आलेला आहे. तो आम्ही आता विधिमंडळ अधिवेशनापूर्वी हा अहवाल आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊ. लाडकी बहीण योजनेमधून राज्य सरकारमध्येच आता मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय. वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत थेट वक्तव्य करत या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सरकारकडे अनेक योजना आहेत पण लाडकी बहीणमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय असंही नाईकांनी म्हटलं. राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली. जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही. IAS अधिकारी M देवेंद्र सिंग यांच्या विरोधात निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तालिका अध्यक्ष दिलीप लांडेंनी निलंबनाचे आदेश दिले होते. अधिवेशन काळात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. M देवेंद्र सिंग सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
नाही नाही. गेले अनेक वर्ष मला मुंबई शहरातील असेल, महाराष्ट्रातील असेल, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न असतील हे सर्व मला त्याचा अभ्यास आहे. आणि या अभ्यासाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी सरकारने जे करणं आहे, केलं पाहिजे, हे त्या ठिकाणी जे मला अपेक्षित होतं ते झालं नाही, म्हणून तशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय झाल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार आहेत. तसंच किमान 5 सदस्य निवडणं बंधनकारक असेल. लवकरच विधिमंडळात या संदर्भातला कायदा पारित केला जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणातली मोठी घडामोड समोर येते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला दूर ठेवून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी याबद्दलची माहिती दिली. भाजपला विरोधी बाकांवर बसवून राष्ट्रवादी शिवसेना सत्ता स्थापन करेल. जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होईल असं सोळसकरांनी स्पष्ट केलं. तर मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे एकदिलाने सोबत येत असंही त्यांनी म्हटलं. आज 20 राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि 2 राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरचे सदस्य आहेत. हे 22 सदस्य आज एकत्रितपणानं आहेत. उद्याची जिल्हा परिषद समितीत घड्याळाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल एवढा शब्द या निमित्तानं आपल्याला तुम्हाला सगळ्याला देतो. त्यात कुठली अडचण येणार नाही. कुणी काही किती गप्पा मारू द्या, कारण शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आबा हे एका ताकदीने एका जीवानं एकत्रितपणाने काम करतायत आणि आमच्या दोघांची संख्याबळ बघितलं तर जवळपास 37-38 पर्यंत जाते. पुण्यामध्ये मिळकत कर वसुलीचा प्रश्न गंभीर झालाय. पुणे महापालिका वसुलीत पिछाडीवर असल्याचं समोर आलं आणि तब्बल 13,000 कोटी रुपयांचा मिळकत कर थकल्याची माहिती आहे. शहरामध्ये 5.5 लाख मिळकतधारक असल्याचंही समोर आलंय. दरम्यान महापालिकेने अभय योजनेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेमध्ये थकबाकी भरली तर तब्बल 75% सवलत मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.